त्यांच्या आयुष्यात विश्रांती नावाचा शब्द कधीच नव्हता. नांगरणी, पेरणी आणि कोळपणी करताना त्यांच्या हातावर पडलेले फोड आणि पायाला पडलेल्या भेगांनी कधीच तक्रार केली नाही. आजही मला आठवतंय, जेव्हा दादा नांगर धरून चालायचे, तेव्हा त्या लाकडाच्या रुमण्याला घट्ट पकडून मी कुलवावर मोठ्या थाटात बसायचो. तो लाकडी कुळव नव्हता, तर माझ्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित सिंहासन होतं. बैल डौलात पुढे चालायचे आणि मागे मी माझ्या दादाच्या कष्टाच्या सावलीत बागडायचे. संघर्षाचे नाव म्हणजेच दादा उर्फ नाना. जेव्हा शेतीतून मिळणारं उत्पन्न मुलांच्या शिक्षणासाठी अपुरं वाटू लागलं, तेव्हा कष्ट उपसण्याची मर्यादाच ओलांडली. स्वतःची शेती सांभाळून दुसऱ्याच्या रानात नांगर धरणं, ऊस तोडीला कडाक्याच्या थंडीत राबत आणि रणरणत्या उन्हात डोंगरावर बर्डिगांचं काम करणं, हे सगळं फक्त त्या 4 मुलांच्या डोळ्यातील स्वप्नांसाठी होतं. आजच्या काळात जिथे व्यसनं माणसाला पोखरून काढतात, तिथे या बापाने कसलंही व्यसन न बाळगता आपलं शरीर आणि मन फक्त कुटुंबासाठी झिजवलं. त्याच्या अंगावरचे साधे कपडे आणि चेहऱ्यावरचा थकवा मुलांच्या पदवीच्या पेढ्यांपुढे नेहमीच दुय्यम राहिला. त्यांनी बैलाची जोडी केवळ शेतीसाठी नाही, तर आपल्या मुलांच्या आयुष्याचा रथ ओढण्यासाठी घेतली होती. असा बाप ज्या घरात असतो, तिथली मुलं कधीच गरीब नसतात, कारण त्यांच्याकडे कष्टाचा वारसा आणि प्रामाणिकपणाचं बाळकडू असतं. आजच्या काळात दारात रुग्णवाहिका किंवा गाडी एका फोनवर येते, पण त्या काळी परिस्थिती वेगळी होती. तो काळ आठवला की आजही अंगावर काटा येतो. बाहेर पावसाची झोड असो किंवा रात्रीचा भयान अंधार, जेव्हा आम्ही मुलं आजारी पडायचो, तेव्हा दवाखाना नावाचं सुख कोतूर सारख्या ठिकाणी 10 किलोमीटर अंतरावर होतं. रस्ते नव्हते, वाहन नव्हती, होती ती फक्त दादांच्या काळजाची धडधड.